महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली, पण त्याआधी दुपारी 12:30च्या सुमारास राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, महंत बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इद्रिस नायकवडी आणि पंकज भुजबळ यांना आमदारकीची शपथ घेतली। तरी आता अजित पवार गटातून इद्रिस नायकवडी आणि पंकज भुजबळ यांनाच संधी का देण्यात आली, त्यांचीच राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड का झाली, हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। इद्रिस नायकवडी हे मूळ सांगलीचे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे ते माजी महापौर राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अल्पसंख्याक विभागाचे सध्या ते प्रदेशाध्यक्ष आहेत। अल्पसंख्याक चेहरा असल्याने त्यांना अजितदादांनी संधी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर अजितदादांनी आपला दिलेला शब्द पाळल्याचं इद्रिस नायकवडी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आणि दुसरं नाव म्हणजे पंकज भुजबळ। पंकज छगन भुजबळ हे नावच पुरेसं आहे त्यांना संधी का मिळाली असेल याचा अंदाज बांधायला। मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनात जरांगेंविरुद्ध मोठं आंदोलन उभारणारे छगन भुजबळ यांचे ते चिरंजीव आहेत। म्हणजे राज्यातील सध्याचं जर सत्तेचं गणित पाहिलं तर मराठा मतदार हा महायुतीपासून दुरावत चाललाय असं आपल्याला दिसतं। त्यामुळे मराठा समाज जर दुरावत असेल तर ओबीसींना जवळ करण्यासाठी भुजबळ हे महायुतीसाठी मोठं प्याद आहे असं बोललं जातं। आणि मागील काही दिवसात भुजबळांनी सुद्धा स्वतःला कायम ओबीसींचं नेतृत्व म्हणून सगळीकडे शोकेस केलंय, मग ते मंत्रिमंडळ असो वा मंत्रिमंडळाबाहेर। म्हणजे एकदा तर सत्तेत असूनही, मंत्रिपदी असूनही ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाला धुडकावण्याची तयारी भुजबळांनी दाखवली होती, पण त्यावेळी त्यांना अजितदादांनी रोखल्याचं सांगितलं जातं। लोकसभा निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळालं, मोदी शहांनी भुजबळांच्या नावावर विश्वास दाखवला, पण पक्ष नेतृत्वाने उमेदवारी घोषित करायला वेळ लावला म्हणत भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली। त्यामुळे तिथेही भुजबळांची नाराजी स्पष्ट दिसून आली होती। जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद राज्यात तापला त्यावेळी सरकार दरबारी होणाऱ्या घडामोडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगेंना दिली जाणारी वर्तणूक यावर भुजबळांनी वारंवार आक्षेप घेतला आणि त्याला ओबीसी समाज बांधवांकडून आणि ओबीसी नेत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला। तर सत्तेत असूनही मंत्रिमंडळात न बोलणाऱ्या भुजबळांनी माध्यमांसमोर येऊन सरकारवर केलेले ताशेरे हा सुद्धा वादाचा मुद्दा बनला। महाविकास आघाडीने याच मुद्द्यावरून महायुतीला धारेवरही धरलं। तरी भुजबळांना महायुती आणि सरकारप्रती असणारी नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या एकाच घरात सध्या 3 पदं दिली जात असल्याची चर्चा आहे। एक म्हणजे स्वतः छगन भुजबळ जे येवल्यातून विद्यमान आमदार आहेत आणि येत्या निवडणुकीतही त्यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे, तर आणि ते राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री सुद्धा आहेत। दुसरीकडे आता त्यांचेच चिरंजीव पंकज भुजबळ यांना राज्यपाल नियुक्त आमदार केल्यानं दुसरी आमदारकी सुद्धा भुजबळांच्या घरात गेली आहे। आणि तिसरं नाव म्हणजे त्यांचे पुतणे समीर भुजबळ, ज्यांना नांदगावातून विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी अशी छगन भुजबळांची इच्छा आहे। आणि तशा शुभेच्छा त्यांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाला शुभेच्छा देताना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून बोलून दाखवल्या होत्या। त्यामुळे भुजबळांचं ज्येष्ठत्व, त्यांची राजकीय कारकीर्द पाहता सध्या अजितदादांना त्यांची नाराजी भरून काढण्यासाठी समीर भुजबळांना ही आमदारकी द्यावी लागते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण पंकज भुजबळांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची संधी देऊन त्यांनी कुठेतरी भुजबळांची नाराजी 50% कमी केल्याची चर्चा आहे। तरी अजितदादांनी इद्रिस नायकवडी आणि पंकज भुजबळांनाच आत्ताच संधी का दिली असेल, आपली मतं याविषयी कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।